नमस्ते सखी. टॉकेटिव्ह मधुरामध्ये तुझं स्वागत आहे. 3 मिनिटात मनातली गोष्ट. तू व्हिडिओवर क्लिक केला आहेस म्हणजे तुला आजचा विषय समजलाच आहे. इथे पसारा, तिथे पसारा, पसाराच पसारा. काय बाई, जेव्हा बघावं तेव्हा तिचं घर नुसतं अस्ताव्यस्त असतं. बसायला सुद्धा जागा नसते. उकिरडात जणू. लहान मुलं असलं म्हणून काय झालं, मला ना घर कसं नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं हवं असतं. ही आणि अशी बरीच वाक्य तू सुद्धा ऐकली असशीलच ना सखी. मग आपल्याला काय घर असं नेहमी अस्वच्छ आवडतं का ग? घर आवरावं वाटतं, पण 5 मिनिटात पुन्हा खेळणी, रंग, पुस्तकं आणि असं बरंच काही छान पसरलेलं असतं. त्यातून कोणी बोललं आणि आपल्याला परत कोणाची मदत सुद्धा नाही. मग सुरू होते ती आपल्या मनात चिडचिड. आणि मग कधीतरी ती प्रत्यक्ष मुलांवरच निघते. रिलेटेबल? ज्यांचं घर नेहमीच अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं असतं ना, त्या सखींचं खरं तर मला खूपच कौतुक वाटतं. एकतर ती सुपर वुमन असेल किंवा तिची मुलं खूप छान गुणी आणि शिस्तप्रिय असतील, किंवा त्यांचं बालपण कुठेतरी हरवलं असेल. माझ्या वाचनात एक छान असं काहीतरी आलं होतं. तुमच्या घराचं वय ते काय? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष की 15 वर्ष? गंमतच आहे ना. सखी, माझी पण आधी खूप चिडचिड व्हायची ग. मलाच आवरावं लागतं, मुलं तर काही ऐकत नाही, ते सांगून सुद्धा उचलत नाही, इत्यादी 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 आणि इत्यादी. पण एक दिवस लक्षात आलं की हा पसारा नाही ग सखी, हे तर आपल्या मुलांचं बालपण आहे. त्यांची खेळणी म्हणजे त्यांची स्वप्न आहेत. हे भिंतीवरचे रंग म्हणजे त्यांची छानशी सुंदर कल्पना आहे. आणि घरभरचा धुमाकूळ आणि आवाज म्हणजे त्यांचा खरा आनंद आहे. माझं छोटूसं छानसं हस्तखेळतं गोकुळच जणू. आपलं घर काही हॉटेल नाही ना, नेहमीच सुंदर आणि 24 तास नीटनेटकं असायला. हळूहळू मुलांना जबाबदारी शिकवता येते. घाई कशाला हवी, ऐकतील ती सुद्धा. काही वर्षांनी हेच घर अगदी शांत असेल. घरातला जिवंतपणा नसेल ग. पण घर आवरता येतं, पण मुलांचं बालपण परत आणता येत नाही. सखी, हे तुझ्या पण लक्षात आलं का ग? आपण आपल्या बालपणी गल्लीत खेळायचो. मुलं असायची खेळायला, कितीतरी वेगवेगळे गेम्स खेळायचो. पण आजकालच्या मुलांना खेळायला कोणीच नसतं. आणि गल्लीत खेळणं काय असतं हे तर त्यांना माहितीच नाही. मॉलमध्ये जाऊन गेम्स खेळणं, नाही तर फोनवर खेळणं, याशिवाय काही त्यांना आहे का दुसरं? मग ते घरात राहून करतील काय? मग ते घरातच त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवतात. मग अशा वेळी आपण त्यांना घरातही सारखं अडवलं आणि सगळं सगळं छान छान राहावं म्हणून सतत त्यांना हे नको करू, इथे नको बसू, हे असं करू नको, ते तसं करू नको असं म्हणत राहिलो तर मग कसं चालेल? म्हणूनच सखी, कोणी काहीही म्हणो, आपण मात्र शांत राहूया. आपल्याला जमेल आणि जेव्हा जमेल तसं आवरूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांमध्ये त्यांच्या वयाचं होऊन आपलं बालपण पुन्हा एकदा जगूया. थोडंसं मेसी पण हॅप्पी होम ठेवूया. सखी, तुझ्याही घरी असा पसारा होतो का ग? हे सगळे अनुभव आणि याहीपेक्षा जर काही तुला अजून वेगळे अनुभव आले असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांग. आणि माझा हा हलका फुलका विषय जर तुला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक कर. आणि अजून अशा विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकोस हं. चल, आजसाठी एवढंच. घर आवरायचं आहे ना. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घे.